दुधना नदीपात्रात अवैध वाळू उपशावर स्थानिक गुन्हे शाखेचा मोठा घाव. जेसीबी 2 हायवा जप्त. 50,20,000 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात. आज दिनांक 15 सोमवारी रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यात अवैध वाळू उत्खननाविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत तालुका जालना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काळेगाव परिसरातील दुधना नदीपात्रातून बेकायदेशीरपणे वाळू उपसा करणाऱ्या टोळीवर धडक छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी एक जेसीबी, 2 हायवा ट्रक आणि 4 ब्रास अवैध वाळूसह एकूण 50,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 3 आरोपींना रंगेहात ताब्यात घेतला आहे. पोलीस अधीक्षक तेगबीर सिंधू आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार रविवारी 14 जून रोजी सकाळी ही कारवाई करण्यात आली. दुधना नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकत संबंधित वाहने आणि आरोपींना ताब्यात घेतलं. कारवाई दरम्यान पोलिसांनी अनुज दिलीप कावळे वय 20 राहणार गोलापांगरी याच्या ताब्यातील 10 लाख रुपये किमतीची जेसीबी MH17 CM 8826 जप्त केली. तसेच अभिषेक छत्रभुज कावळे वय 19 राहणार गोलापांगरी याच्या ताब्यातील 20 लाख रुपये किमतीचा हायवा ट्रक MH04 HY 6620 आणि अमोल शिवनाथ झिंगे वय 33 राहणार मठ पिंपळगाव तालुका अंबड याच्या ताब्यातील 20 लाख रुपये किमतीचा हायवा MH20 EL 7277 व त्यामधील 20,000 रुपये किमतीचे 4 ब्रास अवैध वाळू जप्त करण्यात आली. या प्रकरणी गुन्हा क्रमांक 364/2026 अन्वये भारतीय न्यायसंहिता कलम 303(2) व 3(5) अंतर्गत तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे. सदर कारवाई जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तेगबीर सिंधू, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खामगळ, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस हेड कॉन्स्टेबल भोजने, पोलीस कॉन्स्टेबल करतारे, पोलीस कॉन्स्टेबल पवार यांनी केली.